विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 50 ते 55 अपोजिट वर्ड्स शिकणार आहोत आणि हे अपोजिट वर्ड्स इंग्लिश टू मराठी आहेत आणि बेसिक अपोजिट वर्ड्स असल्यामुळे नक्कीच तुम्हाला इंग्रजी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहेत. तर आपण अपोजिट वर्ड्सला स्टार्ट करूया. पहिला अपोजिट वर्ड्स आहे फॉल्स. फॉल्स म्हणजेच चूक. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे ट्रू. ट्रू म्हणजे बरोबर. फॉल्स, ट्रू. तर तुम्हाला या ठिकाणी एक अपोजिट वर्ड्स 5 वेळेस लिहून पाठ करायचं आहे, जेणेकरून तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहतील. नेक्स्ट आहे फॉरगेट. फॉरगेट म्हणजे विसरणे. रिमेंबर म्हणजे आठवणे. फॉरगेट, रिमेंबर. फॉरगेट, रिमेंबर. नेक्स्ट आहे चीप. चीप म्हणजे स्वस्त. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे एक्सपेन्सिव्ह. चीप म्हणजे स्वस्त, एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. नेक्स्ट आहे घिव. घिव म्हणजे देणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे टेक. टेक म्हणजे घेणे. नेक्स्ट अपोजिट वर्ड्स आहे रुरल. रुरल म्हणजे ग्रामीण. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे अर्बन. अर्बन म्हणजे शहरी. नेक्स्ट आहे इझी. इझी म्हणजे सोपा. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे हार्ड. हार्ड म्हणजेच कठीण किंवा अवघड. नेक्स्ट आहे ॲग्री. ॲग्री म्हणजे सहमत. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे डिसॲग्री. डिसॲग्री म्हणजे असहमत. त्यानंतर नेक्स्ट आहे रफ. रफ म्हणजे खडबडीत. अपोजिट वर्ड्स आहे स्मूथ. स्मूथ म्हणजे मऊ किंवा गुळगुळीत. रफ, स्मूथ. नेक्स्ट आहे शो. शो म्हणजे दाखवणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे हाईड. हाईड म्हणजे लपवणे. शो, हाईड. शो, हाईड. नेक्स्ट आहे एक्झिट. एक्झिट म्हणजे बाहेर पडणे. एक्झिट म्हणजे बाहेर पडणे. एंट्रान्स. एंट्रान्स म्हणजे प्रवेशद्वार. एक्झिट, एंट्रान्स. एक्झिट, एंट्रान्स. अशा पद्धतीने पाठ करायचं आहे. नेक्स्ट आहे नाऊ. नाऊ म्हणजे आत्ता. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे देन. देन म्हणजे नंतर. नाऊ, देन. नेक्स्ट आहे बिगिन. बिगिन म्हणजे सुरू करणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे फिनिश. फिनिश म्हणजे संपवणे. बिगिन, फिनिश. बिगिन, फिनिश. नेक्स्ट आहे स्वीट. स्वीट म्हणजे गोड. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे बिटर. स्वीट, बिटर. स्वीट, बिटर. नेक्स्ट अपोजिट वर्ड्स आहे टाईट. टाईट म्हणजे घट्ट. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे लूज किंवा त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं सैल किंवा ढिला. टाईट, लूज. टाईट, लूज. नेक्स्ट आहे प्रोटेक्ट. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे अटॅक. अटॅक म्हणजे हल्ला करणे. प्रोटेक्ट, अटॅक. प्रोटेक्ट, अटॅक. नेक्स्ट आहे हिअर. हिअर म्हणजे इथे. दिअर. दिअर म्हणजे तिथे. हिअर, दिअर. हिअर, दिअर. किंवा इकडे तिकडे देखील त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे इनोसेंट. इनोसेंट म्हणजे निष्पाप किंवा निर्दोष. इनोसेंट, गिल्टी. गिल्टी म्हणजेच पापी. इनोसेंट, गिल्टी. इनोसेंट, गिल्टी. नेक्स्ट आहे मेल. मेल म्हणजे पुरुष. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे फिमेल. फिमेल म्हणजे स्त्री. मेल, फिमेल. नेक्स्ट आहे बिझी. बिझी म्हणजे मग्न किंवा व्यस्त. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे लेझी. बिझी, लेझी. लेझी म्हणजे आळशी. ज्युनियर. ज्युनियर म्हणजे कनिष्ठ. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे सिनियर. सिनियर म्हणजे वरिष्ठ. ज्युनियर, सिनियर. ज्युनियर, सिनियर. नेक्स्ट आहे क्रश. क्रश म्हणजे शाप. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे ब्लेस. ब्लेस म्हणजे आशीर्वाद. क्रश, ब्लेस. क्रश, ब्लेस. ब्लेस. नेक्स्ट आहे एन्शियंट. एन्शियंट म्हणजे प्राचीन. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे मॉडर्न. मॉडर्न म्हणजे आधुनिक. एन्शियंट, मॉडर्न. एन्शियंट, मॉडर्न. नेक्स्ट आहे रूड. रूड म्हणजे उद्धट. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे पोलाईट. रूड, पोलाईट. रूड, पोलाईट. नेक्स्ट आहे ओल्ड. ओल्ड म्हणजे वृद्ध. यंग. यंग म्हणजे तरुण. ओल्ड, यंग. ओल्ड, यंग. टीच. टीच म्हणजे शिकवणे.
लर्न, लर्न म्हणजे शिकणे. टीचचं अपोजिट वर्ड्स आहे लर्न, टीच, लर्न. नेक्स्ट आहे स्पेंड, स्पेंड म्हणजे खर्च करणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे सेव्ह, सेव्ह म्हणजे बचत करणे. स्पेंड, सेव्ह, स्पेंड, सेव्ह. नेक्स्ट आहे लूज, लूज म्हणजे हरणे किंवा हरवणे. लूज, विन, विन म्हणजे जिंकणे. लूज, विन. नेक्स्ट आहे केअरलेस, केअरलेस म्हणजे निष्काळजी किंवा ज्याला आपण बेफिकीर देखील म्हणतो. केअरलेस त्याचा अपोजिट वर्ड्स आहे केअरफुल, सावध किंवा काळजी घेणारा. केअरलेस, केअरफुल. नेक्स्ट आहे हंबल, हंबल म्हणजे नम्र. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे प्राऊड, हंबल, प्राऊड. हंबल म्हणजे नम्र, प्राऊड म्हणजे गर्विष्ठ. नेक्स्ट आहे हँडसम, हँडसम म्हणजे देखणा. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे अगली. हँडसम, अगली. अगली म्हणजे कुरूप. नेक्स्ट फुलिश, फुलिश म्हणजे मूर्ख. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे वाईज, वाईज म्हणजे शहाणा. फुलिश, वाईज. नेक्स्ट आहे ब्रॉड, ब्रॉड म्हणजे रुंद. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे नॅरो, नॅरो म्हणजे अरुंद. ब्रॉड, नॅरो, ब्रॉड, नॅरो. नेक्स्ट आहे बोल्ड, बोल्ड म्हणजे धीट. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे टिमिड, टिमिड म्हणजे भित्रा. बोल्ड, टिमिड. नेक्स्ट आहे पास्ट, पास्ट म्हणजे भूतकालीन किंवा ज्याला आपण भूतकाळ देखील म्हणतो. पास्ट, भूतकालीन. प्रेझेंट, वर्तमानकालीन. पास्ट, प्रेझेंट, पास्ट, प्रेझेंट. नेक्स्ट आहे टेस्टी, टेस्टी म्हणजे चवदार. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे टेस्टलेस, टेस्टलेस म्हणजे बेचव. टेस्टी, टेस्टलेस. नेक्स्ट आहे ब्रेव, ब्रेव म्हणजे शूर. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे कॉवर्ड, कॉवर्ड म्हणजे भित्रा. ब्रेव, कॉवर्ड, ब्रेव, कॉवर्ड. नेक्स्ट आहे ओरल, ओरल म्हणजे तोंडी. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे रिटन, ओरल, रिटन, रिटन म्हणजे लेखी. अवेक, अवेक म्हणजे जागा होणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे अस्लीप, अस्लीप म्हणजे झोपणे. अवेक, अस्लीप, अवेक, अस्लीप. नेक्स्ट आहे नीट, नीट म्हणजे व्यवस्थित. मेसी, मेसी म्हणजे घाणेरडा किंवा पसारा असलेला. नीट, नीट म्हणजे व्यवस्थित. मेसी, मेसी म्हणजे घाणेरडा. नीट, मेसी. नेक्स्ट आहे फनी, फनी म्हणजे गमतीदार. फनीचा अपोजिट वर्ड्स आहे सिरियस, सिरियस म्हणजे गंभीर. फनी, सिरियस. नेक्स्ट आहे फ्रीज, फ्रीज म्हणजे गोठणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे मेल्ट, मेल्ट म्हणजे वितळणे. फ्रीज, मेल्ट, फ्रीज, मेल्ट. नेक्स्ट आहे मॉर्निंग, मॉर्निंग म्हणजे सकाळ. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे इव्हिनिंग, इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ. मॉर्निंग, इव्हिनिंग. नेक्स्ट आहे सनी, सनी म्हणजे उन्हाळी. रेनी, त्याचा अपोजिट वर्ड्स आहे रेनी, रेनी म्हणजे पावसाळी. उन्हाळी, पावसाळी किंवा ज्याला आपण उन्हाळा देखील म्हणू शकतो. नेक्स्ट आहे प्रायव्हेट, प्रायव्हेट म्हणजे खाजगी. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे पब्लिक, पब्लिक म्हणजे सार्वजनिक. प्रायव्हेट, पब्लिक. नेक्स्ट आहे बिल्ड, बिल्ड म्हणजे बांधणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे डिस्ट्रॉय, डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे. बिल्ड, बांधणे. डिस्ट्रॉय, नष्ट करणे. सेल्फिश, सेल्फिश म्हणजे स्वार्थी. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे सेल्फलेस, सेल्फलेस म्हणजे निस्वार्थी किंवा त्याचा अपोजिट वर्ड्स जनरस देखील लक्षात ठेवू शकता. सेल्फिश, जनरस किंवा सेल्फिश, सेल्फलेस अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे टुगेदर, टुगेदर म्हणजे एकत्र. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे अपार्ट, अपार्ट म्हणजे वेगळे. नेक्स्ट आहे सनराईज, सनराईज म्हणजे सूर्योदय. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे सनसेट, सनसेट म्हणजे सूर्यास्त. सनराईज, सनसेट. नेक्स्ट आहे फॉरवर्ड, फॉरवर्ड म्हणजे पुढे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे बॅकवर्ड, बॅकवर्ड म्हणजे मागे. फॉरवर्ड, बॅकवर्ड.
नेक्स्ट आहे इन्क्रीज. इन्क्रीज म्हणजे वाढवणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे डिक्रीज किंवा रेड्यूस. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, डिक्रीज म्हणजे कमी करणे किंवा रेड्यूस म्हणजे कमी करणे. नेक्स्ट आहे ऑलवेज. ऑलवेज म्हणजे कधीही. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे नेवर. नेवर म्हणजे कधीही नाही. ऑलवेज, नेवर. ऑलवेज, नेवर. नेक्स्ट आहे सिंगल. सिंगल म्हणजे अविवाहित. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे मॅरिड. मॅरिड म्हणजे विवाहित. सिंगल, मॅरिड. सिंगल, मॅरिड. नेक्स्ट आहे एस्टरडे. एस्टरडे म्हणजे काल. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे टुमारो. टुमारो म्हणजे उद्या. एस्टरडे, टुमारो. नेक्स्ट आहे अपोज. अपोज म्हणजे विरोध करणे. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे सपोर्ट. सपोर्ट म्हणजे मदत करणे. अपोज, सपोर्ट. नेक्स्ट आहे पिकअप. पिकअप म्हणजे उचलणे. पुट डाऊन म्हणजे खाली ठेवणे. पिकअप, पुट डाऊन. नेक्स्ट आहे हॅलो. हॅलो म्हणजे पोकळ. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे सॉलिड. सॉलिड म्हणजे भरीव. हॅलो, सॉलिड. नेक्स्ट आहे प्लेझेंट. प्लेझेंट म्हणजे आनंददायी. त्याचा अपोजिट वर्ड्स आहे अनप्लेझेंट, अप्रिय. प्लेझेंट, अनप्लेझेंट. अनप्लेझेंट म्हणजे अप्रिय. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 50 ते 55 अपोजिट वर्ड्स पाहिलेले आहेत. तर तुम्हाला आपला व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.